जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज मी ही व्हिडिओ मुलगी असून देखील बनवते, कारण का एवढी निर्लज्ज मुलगी असू शकते आणि खरंच आहेत अशा मुली पण। तर तुम्ही केरळला ही घटना जी घडली तुम्ही वारंवार बघत असाल, युट्यूबला म्हणा किंवा इन्स्टाला म्हणा, फेसबुकला म्हणा, तर ही वारंवार ही व्हिडिओ येते आणि तिने बसमध्ये केरळला बसमध्ये ही घटना घडलेली आहे। तिने बसमध्ये त्या माणसाला म्हणजे जाऊन चिपकून ते व्हिडिओ बनवत होती आणि आम्हाला साधा धक्का जरी लागला ना तरी आमचा रक्त आहे ना खवळतो मारण्यासाठी। आणि ही नालायक निर्लज्ज मुलगी त्या माणसाला जाऊन चिपकते, व्हिडिओ बनवते, कशासाठी की मला व्हायरल व्हायचंय। एका दिवसात नाही फेम मिळत, हे कोणीही लक्षात ठेवा। एका दिवसात नाही फेम मिळत, प्रयत्न करते मी। ह्याचा अर्थ हे नाही की मी फालतू गोष्टी करते आणि मला व्हायरल व्हायचंय म्हणून मी करते, असं कधीच करू नका। कारण का देव स्टेटस नाही तर कर्म बघतो। तर त्या मुलीने एवढी फालतूगिरी केली, ती व्हिडिओ तिने टाकली, व्हायरल झाली आणि तो बिचारा 42 वर्षाचा माणूस, आता त्याच्या घरामध्ये 4 माणसं त्याच्या मागे खाणारी असतील, हा एकटा कमवणार असेल, तर त्या लोकांना आता किती प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहेत हे तिने जरा पण विचार केला नाही ना। तिने त्याचा विचार केला ना स्वतःच्या घरातल्या लोकांचा विचार केला। निदान आई वडिलांचा तरी करायचं होतं, ज्याने आपल्याला जन्म दिला आणि एवढं मोठं केलंय, ते कशासाठी केलंय? ह्यासाठी बिचाऱ्या त्यांनी घरातले म्हणजे त्यांचे फॅमिली, त्याच्या माणसाचे फॅमिलीकडून सगळ्यांकडून फोन येत होते, ते एवढा डिप्रेशन मध्ये गेला की त्यांनी आपला सुसाईड केलं आणि जीव दिला। एका माणसाचा जीव म्हणजे तू एक प्रकारे तू हत्या केलीस त्या माणसाची आणि शेवटीला काय झालं? कर्मच कामी येतात। तर जसं तू केलंस तसं तुला भरायचंच आहे, तर तुझंही काय ना काय आता चालू राहणारच आहे। तुला पण आता पोलीस लोकांनी तुला पकडलेलं आहे, तर तू असं नको विचार करू की मी व्हायरल होण्यासाठी मी ह्या गोष्टी करेन। आणि मी प्रत्येक मुलींना सांगते की शॉर्ट कपडे घालणे, एखाद्याला माणसाला बदनाम करून त्याला आपण हे भाग पाडणं की एखाद्याला जीव देणं नका करू। व्हायरल व्हायचं आपलं आपण होईल, कपडे फुल घालून पण होईल, सगळ्या गोष्टी होतात पॉसिबल, फक्त आपली मेहनत लागते, स्वतःवरती विश्वास लागतो। इथे स्वतःला विश्वास लागतो की मी हे करेन, हे मला अचीव करायचं आहे। आणि जेव्हा आपण आपल्याकडून 100% देतो ना तेव्हा गोष्टी पॉसिबल होतात आणि हे मला चांगला अनुभव आहे। तर मी सगळ्यांना सांगेन, सगळ्या मुलींना सांगेल की फेमस होण्यासाठी आधी करू नका। कोणाचा तरी जीव जातोय आणि त्याचबरोबर लोकांना भीती वाटत नाहीये की आम्ही करतोय, तर ते करताना नंतर ते भोगावं लागणार आहे। तर हा आहे ना सत्ययुग आहे, तर ह्या सत्ययुगामध्ये जगा तुम्ही, तुम्हाला कर्म चांगले करा, कर्म चांगले केलात तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे। एवढंच मला सगळ्या मुलींना सांगायचं, जेणेकरून हे करायच्या अगोदर 10 वेळा नाही 100 वेळा विचार कराल। जय शिवराय।